तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशादायक बातमी समोर आलेली आहे. 2024च्या उन्हाळी हंगामासाठी राज्यभरातील 34 जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजना सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीची भरपाई मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या विम्याच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, विमा वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीडीपी विमा रकमेच्या 25% रक्कम वितरित केली जाणार आहे. या पहिल्या टप्प्यात हिंगोली, परभणी, नांदेड, जालना आणि यवतमाळ तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करता येथील 5 तालुक्यांमधील 30 महसूल मंडळातील 3,07,000 शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यात 52 तर मंडळामध्ये 7,00,000 शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 उत्पन्न मित्र मंडळामध्ये 5 लाखाहूनही अधिक शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयांहूनही अधिक रक्कम मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यात 42 टॅक्स सर्कलीत 4.5 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील 110 उत्पन्न मंडळामध्येही मोठ्या प्रमाणावर विमा निधीचे वितरण होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या 5 जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाही विम्याची रक्कम मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, संभाजीनगर जिल्ह्यात 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वैयक्तिक दावे मंजूर करण्यात आलेले आहे. लातूर जिल्ह्यातील 60 उत्पन्न मंडळामध्ये वैयक्तिक दाव्याचे वितरण केले जाणार नाही. बीड जिल्ह्यात 10 लाखांहूनही अधिक शेतकऱ्यांची दावे दाखल केली जाऊन त्यापैकी 6 ते 7 लाख रुपयांना वैयक्तिक दाव्याची रक्कम मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर या गोष्टीचा लाभ घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.